नमस्कार ताईंनो, श्री स्वामी समर्थ. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. कालच्या व्हिडिओला सगळ्यांनी प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद. छान अशा खूप साऱ्या लाईक्स दिल्या त्याबद्दल सुद्धा धन्यवाद. असाच सपोर्ट असू द्या आपल्या चॅनलला. आणि तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आणि काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट करून नक्की विचारा. तर आज चालली कुठं तर माहेरी. कशासाठी ते तुम्हाला समोर कळेलच. आजचा व्हिडिओ सगळा पहा. माझ्या बहिणी, माझे सारे नातेवाईक तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. म्हणजे माझे भाऊ, माझ्या आई वडील कोण आहेत, कुठे राहतात, नक्की सगळा व्हिडिओ पहा. चला भेटूया. तर ताईंनो, मी आले माहेरी. आणि माहेरी आले तर इथं माहेरी रामनवमी निमित्त खूप मोठी जत्रा असती. आणि त्या जत्रेसाठी किंवा राम लक्ष्मण सीता रामाचा जन्म होतो त्यासाठी राक्षस भवन शनीचे तिथून पाणी आणलेलं असतं ह्या कावडीने. आणि असं म्हणतात की कावडी घेऊन आलेले लोकांनी लेकरांना ओलांडलेलं चांगलं असतं. मग माझ्या बहिणीचे दोन्ही गोंडस बाळं छान असे आम्ही टाकले आणि ओलांडले दोघांना पण. खरंच ताईंनो, खूप जल्लोष असतो माझ्या माहेरी. माळ्याच्या मळ्यामध्ये राम लक्ष्मण सीता हे बसलेले आहेत. आणि जागृत देवस्थान आहे. तिथे एक लिंबाचं झाड आहे, एक पिंपळाचं झाड आहे आणि एक चिंचाचं झाड आहे. तिन्ही झाडाचं एकच गुड आहे. अगदी प्रसन्न वाटत होतं. खूप जल्लोष चालू होता रामनवमी निमित्त. 12 वाजता पाणी पडतं म्हणून सकाळी एक छोटंसं 15 मिनिटाचं एक कीर्तन होतं. तर आम्ही काही कीर्तनाला गेलो नाही कारण खूप ऊन पडतंय टाईमनं. इथं पहा आमचा आदिराजचा छान असा डान्स चालला होता. कसा मस्त डान्स करतोय. त्यानंतर आमच्या इथं बहीण भावंडाचं आमचं मेकअप झालंय भाऊरायाचं मस्तपैकी. त्याला म्हणलं चल एक फोटो घेऊ. तो म्हणत होता व्हिडिओ तर नाही ना. म्हणलं चल व्हिडिओ नाही आहे, फक्त हाय कर. आणि मग चुप व्हिडिओ काढून घेतला, फोटो घेतला. त्यानंतर बघा इथं स्वामीनी झोपली. एक जागा आहे, याला खाऊ घातलं आणि आता ही झोपली. तोपर्यंत तो खातोय. मग नंतर ही उठली की तो झोपतोय. भारी आहे. त्यानंतर हे मावस भाऊ बघा कसे मस्त आहेत. हे मस्त बघत आहेत व्हिडिओकडं. मै असली साडी तुझ्याकडे ना. आमची तिचीच थांब थांब. साडी फाटली माझी. बस बोला जात त्याला बोला. तू काय आला माझी पत्ता आमचं सगळ्यांना बोरी झालं माहिती का. फास्ट मलाच मी सगळ्यांना. हे बाई हे बोरे इकडे बघ. डिंग 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 डिंग. चिकू चिकू. संचिताला इथं थोडंसं ग्लासमध्ये मी पाणी गरम केलं होतं. तिला वाटलं प्यायचंच पाणी आहे आणि तिने गरम पाण्याला हात लावला तर थोडा चटका बसला. त्यानंतर तिची मावशी पहा कोलगेट लावत होती तिच्या हाताला. आणि इकडं पहा आमचे आदिराजचं काय चाललंय. आदिराज असा मस्त खेळत होता. छान असं गंध पावडर चालू होतं त्याचं. त्याला मज्जा वाटते असं मांडीवर घेऊन. सगळे लेकरं दिसत होते. त्याला असं वाटत असेल मी आज कुठं आलो. एवढ्या मावश्या, एवढे बाळं सगळे एकत्र आलं होतं. त्याला खूप आनंद झाला होता. एवढे आनंदाने दोन्ही मुलं खेळत होते. तर तिला पण काही शेरणी वगैरे वाटायची होती त्यांच्या नवसाची. तर तिला तिच्या घरी जायचं होतं कारण माझ्या बहिणीला गावातच दिलेलं आहे, म्हणजे माझ्या माहेरात. तिला म्हणलं मग सगळं इथून आवरून जा. साडी घातली, बाळांचं आवरून दिलं. म्हणलं डायरेक्ट आता दर्शनाला निघ. ती तिकडून येणार होती आणि आम्ही इकडून जाणार होतो. तर इथं पायाला ब्लॅक शर्ट घातला. अगदी सुंदर दिसत होता. पण गप्पा एवढ्या छान मारतोय ना, तुम्ही पुढं बघाच किती आनंद होतोय त्याला इथं आल्याला. ताईंनो, खरंच ना लेकरांना सुद्धा माणसं आवडतात. म्हणजे माणसं जिथं असतात तिथे लेकरं खूप आनंदात असतात. त्याचे पाय असे छुम 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 वाजतच होता तो. त्याच्या ही बाळाची मम्मी छान असं आवरून ती पण निघाली आता तिच्या घरी. मी पण साडी वगैरे घातली. तर माझ्या आईचा नवस होता. खूप पहिल्यापासून सगळे व्हिडिओ पाहत असतील त्यांना माहिती आहे की माझ्या आईचं खूप दुखत होतं. पाय चलू देत नव्हते. त्यामुळे तिने तिथं राम लक्ष्मणाला नवस केला होता
की मी घोडा वाहील. मग तो घोडा आज व्हायचा होता, कारण तिला चालता येते, स्वयंपाक करता येतोय. खूपच खरंच ताईंनो, देव देव केला तर देवावर विश्वास ठेवला तर देव असं काहीच नाही अशक्य या जगात, आणि शक्यच होतं. मग आईचा जो नवस होता तो आता आवरून निघालोय आम्ही, आणि तो नवस पूर्ण केला घोडा व्हायला राम लक्ष्मणाला. त्यानंतर इथं पहा अशी वाजत गाजत शेरणी नेतात. तर ही माझ्या भावाच्या मुलाची शेरणी आहे. ह्या दिसतात त्या माझी एक बहीण आहे चॉकलेटी साडीवाली, समोर चाललेल्या पिस्ता कलरच्या साडीवाल्या वहिनी आहेत, आणि ह्या मोठ्या वहिनी आहेत. आता ह्या पाठीमागून दिसतात गोल्डन साडीवाल्या. तर आम्ही मंदिरामध्ये आलो ताईंनो. मंदिरामध्ये एंट्री झाली. खूप छान सजावट केलेली असते रामनवमी निमित्त, आणि सगळ्यांच्या हातामध्ये शेरणीचे टोपले होते. तर इथं स्वराजने बघा मस्तपैकी राम लक्ष्मण सीतापाशी जाऊन आजीचा जो घोडा आहे तो वाहिला. बायकांना वरती जाता येत नाही. तर इथं पहा रामाचा जन्म झालेला असतो, त्यावेळेस रामाचा पाळणा म्हणला जातो. चला म्हणलं आपण पण 5 झोके देऊन घ्यावे. मग आले मी इकडं 5 झोके देण्यासाठी. तर खूप गर्दी असती, खूप लांबून लांबून लोक येतात, सगळ्या मुली एकत्र येतात रामनवमी निमित्त. कारण इथंच सगळ्यांच्या भेटी होतात. खरं तर प्रत्येक गावामध्ये अशी यात्रा पाहिजे. लहानपणीच्या मैत्रिणी भेटतात आणि खूप आनंद होतो. तसं तर माझी एकच मैत्रीण भेटली, तर ही आहे माझं सगळ्यात छोटी बहीण, आणि तिची मुलगी आहे ही. कारण हिला पण गावातच दिलेलं आहे. माझ्या 2 बहिणी गावातच आहेत, आणि आम्ही दोघी 2 बहिणी खळेगावमध्ये, आणि एक खूप थोडं जामखेडकडं दिलेले आहे. तर ही पहा, ही लहान्या काकाची जी आहे तिचं मुलगी आहे. सगळ्यांचे लेकरं थोडे थोडे बारीने घेतले. नंतर आमचं स्वराजचं चाललं होतं हेलिकॉप्टर घ्यायचं. मग त्याला काय हे हेलिकॉप्टर खरेदी केलं. संध्याकाळी मस्त पनीरची भाजी बनवली, कारण काल्याचं कीर्तन दुसऱ्या दिवशी होणार होतं, पण मात्र मी थांबले नाही, कारण मुलांची शाळा होती. तर चला म्हणलं आज पनीरची भाजी बनवूया. मग काय मस्त मी पनीरची भाजी बनवली. मम्मीने खिचडी होती थोडी दुपारी केलेली, मस्त परतवली. तर आता निघायचंय आम्हाला आमच्या गावाकडं. बाय बाय. तसं नको पाणी ते लांबलेलं पूर्ण. नीट बस ना मग. चल येऊ का? तर किती हळूमध्ये हा म्हणली, कारण तिला वाटत होतं आम्ही थांबावं, कारण पण मी माझी सासूबाई आम्ही दोघी सोबत होतो, त्यामुळे शक्य नव्हतं. मग मी थांबलेच नाही ताईंनो, लगेच निघाले आणि आले, कारण सासूबाईला शेताकडं काम आहे आणि मला मुलांच्या शाळेसाठी यायचं होतं. बरं, व्हिडिओ आवडला तर लाईक आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा.